आज आपण अशा प्रकारचे डोसे पाहतोय जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लाभदायक असतील आणि हे डोसे तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा खाऊ शकाल. कारण हे डोसे आपण आज ओट्सपासून बनवणार आहे. कोणी म्हणू शकेल का हा डोसा आपण ओट्सपासून बनवलेला आहे? दिसायला जेवढा अप्रतिम दिसतोय खायला तेवढाच रुचकर बनणार. याची रेसिपी मी पूर्ण डिटेल्ससोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघावा. ओट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट आणि भरपूर जीवनसत्वे असतात. ओट्स वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील प्रभावी आहेत. म्हणून नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करणे सर्वात फायदेशीर आहे. ओट्स खाणे किंवा हेल्दी नाश्ता करणे आपल्याला बोरिंग वाटतं, तर मग हा डोसा तुम्ही नक्की बनवून बघा. हेल्दी रेसिपी बोरिंग असतात असं तुमचा गैरसमज आज निघून जाईल. खूप टेस्टी आहे, सोबतच बनवायला अगदी सोपे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात आपण ओट्स डोसा बॅटर. तर डोसा बनवताना सर्वात पहिले लागते आपल्याला बॅटर. तर बॅटर बनवायसाठी इकडे बघा आपण काय करत आहे, ओट्स घेणार आहे. इन्स्टंट डोसा बनणार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात डोसा बनवून तयार होईल. या कटोऱ्याने मी 2 कटोरे हे ओट्स घेतलेले आहेत. बघू शकता रोल ओट्स असे येतात. हे मी जवळून तुम्हाला दाखवते. अगदी सहजपणे कोणत्याही किराणा दुकानामध्ये आजकाल ओट्स मिळतात. तर हे ओट्स आणायचे आणि याला बघा आपण एका पाण्याने धुवून घेऊयात. याच्यावरती ना असं पांढरं पांढरं दुधाप्रमाणे एक पाणी निघते, तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. काय होते कधी कधी या पाण्याने ना डोसा असा व्यवस्थित स्प्रेड होत नाही, तर म्हणून आपण हे एकदा काढून घेऊयात. चाळणीने चाळून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही हे पाणी झाडांना वगैरे सुद्धा घालू शकता. आपण आता हे पाणी गाळून घेतलेलं आहे. वरतून थोडं पाणी घालूयात आणि आता हे ओट्स साईडला ठेवायचे आहेत. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूयात. तर आता आपण इथे घेतलेली आहे उडदाची डाळ. बघू शकता त्याच कटोऱ्याने अर्धा कटोरा आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. 2 कटोरे ओट्स घेतले होते, रोड ओट्स. तर उडदाची डाळ आपल्याला धुवायची वगैरे नाही आहे, तुम्ही स्वच्छ पुसून घेऊ शकता. आणि आता आपल्याला हिला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. थोडी हे भाजून घेतल्याने काय होणार, आपल्याला याची पावडर बनवायची आहे. तर मिक्सरमध्ये अगदी सहजपणे याची पावडर बनेल. याचा कलर वगैरे चेंज नाही करायचा आहे. फक्त हलकासा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर बनवून घ्यायची आहे. बघू शकता पावडर आपल्याला इथे छान बारीक करून घ्यायची आहे. जर बारीक झाली नाही एकदा तर परत दळायचं आणि पावडर बारीकच करायची. बघू शकता मी परत एकदा दळून घेतला याला आणि मस्त अशी बारीक इथे आपली पिठी तयार झालेली आहे. म्हणजे उडदाच्या डाळीचं पीठ तयार झालेलं आहे. जे ओट्स आपण भिजत घातले होते त्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा म्हटलं की सर्वप्रथम आपल्यासमोर येते आलूची चटणी, तांदूळाच्या पिठाचा डोसा किंवा मग तांदूळ आणि डाळ भिजत घालून ते वाटून केलेला डोसा. पण आज आपण अगदी हलका फुलका इन्स्टंट असा डोसा पाहतोय, जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालेल. जी लोक वेट लॉस करत आहेत ते वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा आपल्या डाएटमध्ये हा डोसा इन्क्लूड करू शकतात. सोबतच जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांना सुद्धा हा लाभदायक असेल. कारण ओट्सचे फायदे असे भरपूर आहेत, अनगिनत फायदे आहेत. तुम्ही गुगल करू शकता. ओट्स आपल्याला केसांसाठी, स्किनसाठी, इवन पूर्ण शरीरासाठी, पूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे. तर ओट्सचं सेवन जरूर करावं. इथे आपण छान मिक्स करून ते भिजत ठेवलेलं आहे. आता बनवूयात डोशाची चटणी. तर डोशाची चटणी बनवताना इथे 1 चमचा उडदाची सोल घेतलेली आहे. 1 चमचा आपण इथे अख्खे धने घेतलेले आहेत. अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या. 1 मोठा कांदा असा रफली चॉप करून घातलेला आहेत. 3 टमाटर घातलेले आहेत, छोट्या साईजचे होते म्हणून, मोठे असल्यास 2 घालावे. 1 चमचा मीठ घातलेला आहे. सोबतच आपण याच्यावरती 1 चमचा लसूणची पावडर घालत आहे. लसूणची पावडर नसल्यास लसूणाच्या पाकळ्या घालायच्या 4 ते 5. काळं मीठ घातलेलं आहे. हळद घातलेली आहे थोडीशी 1 पिंच. आणि याच्यावर आपण मस्त आता हे थोडं तेल घालून परतून घेऊयात.
थोडं तेल घालायचं, जवळजवळ छोटा 1 चमचा, ज्याने आपण पोहे खातो ना तोच चमचाभर तेल घालायचं. आंबट गोड मस्त अशी चटणीची चव यावी यासाठी आपण याच्यामध्ये चिंच आणि गूळ घालतोय. आता सर्व जिन्नस लो टू मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आपण छान शिजवून घेऊयात, म्हणजे कांदा आणि टमाटर सॉफ्ट होईल. मधात चालवायचं. बघू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे. वरतून आता आपण कढीपत्ता घातलेला आहे. असल्यास कोथिंबीर घालायची. आज माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केलेली आहे. थंड व्हायसाठी ठेवून देऊया. तोपर्यंत बघा ओट्स आणि उडदाची डाळ मस्त अशी भिजलेली आहे. बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण सोक करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात. जेवढं होईल तेवढं हे बारीक करायचं. चवीनुसार मीठ घालतोय. तर छोटा 1 चमचा आपण याच्यामध्ये मीठ घातलेला आहे. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. वरतून थोडं पाणी घालत आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर हवं. नाही जास्त पातळ, नाही जास्त घट्ट. चटणीचं सामान पण इथे सगळं आपलं थंड झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. 1 चमचा चाट मसाला घातलाय आणि मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे. ही चटणी तुम्ही 2 आठवडे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. खूप छान चवीची चटणी बनून तयार होते. डोस्यासोबत, इडलीसोबत, उत्तप्प्यासोबत कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. इवन पोळी आणि भाकरीसोबतही खायला मस्त लागेल. तर चला आता पटापट डोसे बनवून घेऊयात. डोस्याचं बॅटर व्यवस्थित बारीक केलं की छान प्रकारे डोसा असा स्प्रेड होतो. आणि आपण याच्यामध्ये उडदाचं पीठ घातलेलं आहे. त्याने सुद्धा आपला डोसा अगदी मस्त कुरकुरीत बनेल आणि छान असा पसरला जाईल. नाहीतर ओट्स हे चिकट असतात थोडे, त्यामुळे त्याचा डोसा असा छान असा स्प्रेड होत नाही. म्हणून त्यासाठी आपण याच्यामध्ये उडदाची डाळचं पीठ घातलेलं आहे. बघू शकता डोसा काय मस्त कलर आलेला आहे. सोबतच जाळीदार डोसा बनून तयार आहे. तर या पद्धतीने आपण इथे सर्वच डोसे आता घालून घेऊयात. डोश्याचं बॅटर असं हळूहळू स्प्रेड करायचं. जाडी बघू शकता. याच्यात आपण सोडा, बेकिंग पावडर किंवा मग इनो असं काहीच घातलेलं नाही आहे. कारण आज आपण अगदी हेल्दी असा नाश्ता बनवून तयार करणार आहोत. तो सुद्धा ओट्सनी. वरची बाजू अशी थोडी कोरडी व्हायला लागली की थोडं तेल सोडायचं. अगदी छोटा 1 चमचा, जास्त नाही, आणि पलटून घ्यायचं. हा डोसा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा, म्हणजे अगदी कुरकुरीत भाजला जातो. आणि डोशाचा कलर बघू शकता तुम्ही. कोणी म्हणेल का हा डोसा आपण ओट्सपासून बनवलाय म्हणून? नाही बॅटर फर्मंट करायची गरज, नाही तांदूळ पिसायची गरज, ना भिजत घालायची गरज, काहीच नाही. अगदी इन्स्टंट 5 ते 10 मिनिटात अगदी कुरकुरीत असे डोसे बनवून तयार होतात. आणि आपल्या या डोशाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. एकदा हा नाश्ता तुम्ही करून बघा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही हाच नाश्ता बनवाल. कारण बनवायला सोपा आणि खायला तर अगदी रुचकर. सोबतच 1 खा, 2 खा, 4 खा. मुलांना म्हणायचं काम नाही की बस झालं, कारण हेल्दी आहे. आपल्यालाच आवडेल की जेवढे जास्त खाल्ले तेवढं चांगलं. बाकीचं काही पिझ्झा, बर्गर किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही कुरकुरीत डोसे नक्की बनवून दाखवा. आवाज तुम्ही ऐकलाच असेल किती कुरकुरीत झालेत ना. तर मस्त या चमचमीत चटणीसोबत सर्व करायचे. रेसिपी आवडली तर हक्काने लाईक करायची. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करावी. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.